हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। तर चला, आता हा व्हिडिओ आहे आम्ही टाकळघाटवरनं जेव्हा आलो त्यानंतर आम्ही आमच्या भावाकडे थांबलो माझ्या। तर तो तिथलाच व्हिडिओ आहे। आणि आयू सगळेजण आता टी टाइम झाला होता। आयू हां हे भाऊ मस्ती आहे। आता शांत येऊन बसला व्हिडिओ घेतल्याबरोबर। हो, नाही झाला का अभ्यास? पेपर आहे ना? बुंदी ते बॅग दे माझ्याकडे। चांगली बस का तुझी? झोपल्या तरी कोण बसते नाही? कोणतं जेवण आहे? चालली यांची मस्ती। त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घरी आलो। घरी आल्यानंतर मग आम्हाला नेक्स्ट डेला जायचं होतं फॉर्म भरायला। तर सोबत जया आणि काजलसुद्धा होती आमच्या। तर आम्ही गेलो रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आणि तिथे एवढं बोर होतं तर ते आम्ही बाहेर बसलोत आणि बाहेर बसून थोडा वेळ तिथे व्हिडिओ घेतला। त्या दिवशी बघा तुम्ही या गाड्यांवरनं तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती तिथे। तसं तिथे 12 महिने गर्दी राहते, कारण ते पूर्ण असं कॅम्प असल्यासारखा तो आहे तिथे। प्रत्येक दुकानं आहेत असं म्हणू शकतो। हॉस्पिटल म्हणजे सगळंच आहे त्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये, बिलकुल आझाद गार्डनच्या समोर। आणि समोर गार्डन आहे, तिथून बसून गार्डनचा थोडासा लुक घ्यावासा वाटला आणि ते सुद्धा गेला। मग आम्ही फॉर्म वगैरे भरलो, त्यानंतर आम्ही आलो घरी। आणि घरी आल्यानंतर त्या दिवशी काजलचा आणि जयाचा दोघींचा उपास होता। तर काजल आता ठेवत आहे चाय, कारण तसाही चायचा टाईम झालेला, 4 वाजून गेले। आणि सोबतच जया तसं चाय वगैरे पित नाही। तर आता मिस्टरवरती माहीत नाही कशासाठी गेले होते, ते सुद्धा आले आणि त्यांना आता चाय पाणी त्यांनाही प्यायचं होतं। त्यांना आवाज दिला, ते चाय पित आहे, ते सुद्धा आता चाय पाणी पिणार। आणि मला वाटलं तर मी कधी पिते, मला वाटलं तर नाही पित, अशा प्रकारे असतं। तर हे बघा इथे आता टाईम बरोबर करेक्ट 4 की 5 काहीतरी बरोबर दिसलं नाही असं सुरू आहे। आणि काजलनीच चाय ठेवला, कारण ती स्वतःचा चाय बनवते तेव्हाच तिला आवडतो आणि ती स्वतःच चाय बनवून पिते, कारण तिला दुसऱ्यांच्या हातचा आवडण्यापेक्षा तिला स्वतःच बनवलेला फार आवडतो। त्यानंतर आता या दोघी बसून चायची मजा घेत आहे। सोबत आम्ही दोघंही मिस्टर आणि मी आम्हीसुद्धा इकडे बसलेलो। आणि मग आता मला करायचं होतं ते म्हणजे वॅक्स। तर मी आता बसली आहेत, आता जया मला वॅक्स वगैरे करून देत आहे। तर हे बघा आता चेहऱ्याचं वॅक्स झालं आणि खरंच खूप सुंदर आहे। याचा मी व्हिडिओ स्पेशल टाकलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा। आणि त्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आलेले आहेत, तर तुम्ही नक्कीच बघा, तुम्हालासुद्धा आवडेल। त्यानंतर हे आहे आयूचा हा सायंकाळचा व्हिडिओ आहे। ते गावाला गेले जया आणि काजल। आणि हे बघा आयू होता, पियुष कुठेतरी बाहेर गेली होती आणि आयू बघा इतकं मस्ती करत आहे खूपच। आणि त्यांनी रेतीमध्ये घर बनवलेलं आहे, पूर्ण पप्पा जाणार आहे लक्षात। हा व्हिडिओ मी तुम्हाला जशाच्या तसं दाखवते। पूर्ण पॅन्ट खराब करता, तू सगळं खराब करताय। तू लहान आहे काय? तू खेळ, मस्त खेळ, मी दाखवणार आहे पप्पासाठी म्हणून बनवत असं। हो, कोणता कलर लावलाय? ब्राऊन। अच्छा अच्छा, ब्राऊन। हा खेळते, पूर्ण पॅन्ट खराब करून ठेवते ती। आता मी धुवून टाकताना समजत नाही ना, आता दाखवतो हा असा खेळत होता म्हणून। घर बनवत आहे ना? हो, एवढं मोठं घर सोडून तर राहणार आहे स्वतः। हात खराब रेतीतलं घर का रे? ये लवकर, काय ना दूधच मांडले का म्हणते दूध। तर चला आता करायची आहे वेळ, व्हिडिओ एंड करायची आहे। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की सांगत चला। आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करा। आणि या आयूच्या मस्तीबरोबर आणि इथे आता त्याचे पप्पा आले की त्याला तो व्हिडिओ म्हणजे आता मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा ते मिस्टर बघेलच आणि तेव्हा समजेल आईला। आई खरंच खूप त्रास देतो, म्हणजे त्याला आता अभ्यास नाही काही नाही, तर त्याला म्हणजे माती, काड्यांचा
याचा खूप शौक आहे, म्हणजे तो असे खेळ दिवसभरही खेळू शकतो. त्या मातीत तर तो दिवसभर राहतो. साईडकडे आमच्या काम सुरू आहे त्यांच्या घराचं काही, तर तिथे त्यांनी रेती आणि गिट्टी वगैरे जे आणून टाकलं आहे, त्या रेतीवर तो एवढा खेळत आहे, पूर्ण पसरवूनही ठेवतो आणि सोबतच त्याच्यावर जाऊन खेळतो. ते घर बांधतो, पण त्याचे कपडे एवढे घाणेरडे होतात. मग जे धुवायला माझी कंबर जाते ना, तर तेव्हा मला माहीत होतं, तेव्हा मग मी त्याला खूप रागवते आणि पण तरीही तो ऐकत नाही. माहीत नाही कधी त्याला अक्कल येईल. आणि चला, याचबरोबर मी करते ह्या व्हिडिओला एंड. तर बाय फ्रेंड्स, भेटते असे छानशा ब्लॉगमध्ये. बाय.